मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. बुलढाणा जिल्ह्यातून आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेला हादरवून टाकणारी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा पास करून देण्यासाठी प्रति पेपर चक्क 7,000 रुपयांची मागणी केल्याचा आरोप एका विद्यार्थ्याने केलाय. याची ऑडिओ क्लिप आणि व्हॉट्सअप चॅट समोर आली असून पैसे न दिल्याने विद्यार्थ्यांना हॉल तिकीट नाकारण्यात आल्याचाही दावा करण्यात आलाय. खामगाव पॅरामेडिकल कॉलेजमधील हा संपूर्ण प्रकार असून यामुळे आता आरोग्य यंत्रणेत प्रचंड एकच खळबळ उडाली आहे. सर, मार्क अपलोड करण्याची प्रोसेस सुरू आहे. तुमचे प्रेझेंट पण लावलेले आहेत आणि सर मार्क साठी थांबलेले आहेत. 7 जण अब्सेंट आहेत, त्याच्यात तुम्ही एक आहे आणि तुम्ही 6 जण आहे. म्हणजे 7 जणांची त्यांनी 7,000 मागितले. 7,000? मग हे सर्व पेपरची की एका पेपरची मॅडम? एका पेपरचे सर, पीजी लेवल आहे ही सर. बरं बरं, ठीक आहे. खामगावच्या पॅरामेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आदित्य अनिल आढाव या विद्यार्थ्याने हा गंभीर आरोप केलाय. आदित्यच्या मते परीक्षा पास करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पैशांची मागणी केली जात आहे आणि जे पैसे देत नाहीत त्यांचे शैक्षणिक नुकसान केले जात आहे. माझं नाव आदित्य अनिल आढाव. माझी खामगाव येथील खामगाव पॅरामेडिकल कॉलेज आहे, इथं माझी ऍडमिशन होती व येथील जे संस्थेचे अध्यक्ष आहे यांनी स्वतः मला ही फी स्ट्रक्चर लिहून दिले, त्यामुळे हिशोबाने मी त्यांना फीस सुद्धा भरलेली आहे. तसेच मला या कॉलेजला असताना इथं ज्या मॅडम आहेत दीपाली जवंजाळ म्हणून, यांनी मला वेळोवेळी जे आहे डॉक्युमेंट झाले, पैसे झाले, हे वेळोवेळी मागितले व ते मी भरलेले आहे. त्याचे स्क्रीनशॉट व पुरावे सुद्धा माझ्याकडे हजर आहेत. तसेच जे माझ्याकडे पैशाची मागणी झाली त्याची मी जे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे ही यांना प्रोव्हाइड केली आहे. तसेच मी जे आहे मी अत्यंत सर्वसाधारण घरातील मोलमजुरी करणारा विद्यार्थी आहे. माझे सर्व घर आहे हे मोलमजुरीवरती चालतंय. मी स्वतः लोकांच्या शेतात जाऊन दुकानावरती काम करू कॉलेजची फी भरली व यांनी ऐन पेपरच्या वेळेस अतिरिक्त पैशाची मागणी करून माझं हॉल तिकीट लटकवलं व माझं शैक्षणिक नुकसान करून माझं आयुष्य हे खराब केलं. तसेच त्यांनी ज्यावेळेस मी पैशांचं बोललो होतं हे बघून घेऊ शकता, मी पहिल्याच वेळेस त्यांना 15,000 रुपये फीस भरली. आता तिथं गेल्यानंतर ते म्हणतात तुम्ही फीस भरलेली नाहीये. त्यानंतर त्यांनी माझे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत हे कॉलेजला पकडून ठेवले, ते देत नाही आहे. जे आहे आणि हे 10वी-12वीची मार्कशीट झाली, हे झाली, हे सर्व ओरिजिनल घेतले माझ्याकडनं, वरती पैसे भरले. त्यानंतर त्यांनी जे आहे हे मला सरळ बोलले, त्यांना म्हटलं बा ऍडमिशन कॅन्सल करा. नंतर त्यांनी अतिरिक्त पैशाची मागणी केली. ते सर सर मी होऊ देत नाही. ते मला बोलले की जे कॉलेजला पेपर होतील त्यामध्ये पॅसिंगची गॅरंटी आहे, हे मी आधीच बोललेली आहे बोलली, तर तुम्ही पैसे भरा बोलले. तर मी म्हटलं प्रॅक्टिकलला हजर बी राहिलो, सर्व झालं, पण त्यांनी मला हॉल तिकीट दिलेलं नाही. त्यानंतर त्यांच्या पैसे द्यायतो बोललो त्यावेळेस बोलले तुमच्या जवळ जर दुसरा मुलगा बसते त्याला पाठवून द्या म्हणे आणि फी पाठवून द्या म्हणे, तुमच्या जागी मी दुसरा मुलगा बसून ऍडजस्ट करून देतो. त्यानंतर मी त्यांना अनेक वेळा ऍडमिशन कॅन्सल करा किंवा माझे डॉक्युमेंट परत द्या, हे त्यांनी एकही माझा मेसेज बघून सीन केलेला नाही आहे व मला ब्लॉक केलंय. तसेच संस्थेचे जे अध्यक्ष आहेत यांना पण मी हा प्रकार सांगितला. त्यावेळेस मी सरांना भेटलेला 4 जुलैला त्यांच्याशी भेटलो, हे पीडीएफ सुद्धा दिली, सर्व बोलणं झालंय. त्यानंतर सरांना ज्यावेळेस मी प्रॉब्लेम सांगितला त्यावेळेस सर मला सरळ बोलतात तुम्ही कोण ओळखत नाही. म्हणजे हा विषय काय झाला, संस्थेच्या अध्यक्षासोबत माझं पहिले 4-5 वेळा बोलणं झालं त्यावेळेस, तरी पण ते म्हणतात की मी यांना ओळखत नाही. त्यानंतर त्यांना सांगितले असता त्यांना कॉल रेकॉर्डिंग पण पाठवली की जय मॅडमनी मला पैसे मागितले त्याची, तरी सर बोलले आमच्या संस्थेत होत नाही बोलले. त्यानंतर त्यांची जे ऍडमिशन डिपार्टमेंट सांभाळतात त्यांची सर स्क्रीनशॉट पाठवले त्यांनी मला सरळ ब्लॉक केलंय आणि ते बोलले आमच्या संस्थेत कोणी पैसे घेऊन पास करता येत नाही व ते बोलले की जे तुमच्याकडे असेल ते आम्हाला त्यांना पाठवले असता हे ऍडमिशन कॅन्सल करा. त्याच्यानंतर हे इथं पाठवलं होतं, मॅडमनी जे पैसे भरले त्याचं सर्व पासिंगची गॅरंटी घेतोय त्याचं. तर त्यावेळेस ते बोलले आम्हाला त्रास देऊ नका, ऑफिसला येऊन भेटा. व ज्यावेळेस त्यांना ऑफिसला भेटासाठी कॉल केले त्यांनी माझे कॉल उचलले नाही व माझे सर्व डॉक्युमेंट परत करा असे मेसेज करत आहे, तर त्यांनी मला ब्लॉक केलेला आहे. तसेच झालेला जो प्रकार आहे, जे एक्सटर्नलने पैसे मागितले अशी त्यांनी हे केली, त्याची कंप्लेंट मी सरळ एमएसबीटीला केली. ते एमएसबीटीला केली असता यांनी मला कोणत्याही प्रकारचे आपले उत्तर दिलेले नाही आहे. त्या संबंधित जेवढी पण डेस्क आहे सेक्रेटरी वगैरे आहे ते यांनी कोणत्याही प्रकारचं मला उत्तर अद्यापही दिलेलं नाही आहे. आणि मी सेक्रेटरी यातले खालचे 1-2 नंबर लागले होते, यांना कॉल केला
त्यावेळेस ते बोलले तुम्ही कंप्लेंट हे डायरेक्टरच्या नावाने केली आहे म्हणे, जोपर्यंत डायरेक्टर बघत नाही तोपर्यंत मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. तसेच मॅडमला जे मी पैसे पेमेंट भरले त्याचे स्क्रीनशॉट माझ्याकडे अवेलेबल आहे. तसेच माझे कॉलेजला ऍडमिशन होती, हे कॉलेजची लिस्ट आहे, त्यामध्ये माझा एनरोलमेंट नंबर, हजेरी नंबर पण आहे. यामुळे माझं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे व माझं सर्व आयुष्य खराब झालंय. माझे जे शिक्षणाचं वय होतं ते पण निघून गेलंय आणि माझे डॉक्युमेंट जे आहे ओरिजिनल हे सुद्धा ते कॉलेजवाले परत देत नाही, ते अतिरिक्त पैशांची मागणी करत आहे. माझी प्रशासनाला हात जोडून नम्र विनंती आहे की त्यांनी माझ्यावर जर हा गैरप्रकार झाला याची दखल घ्यावी. तसेच जे माझे डॉक्युमेंट आहे ते परत द्यावे. पुन्हा कोणी विद्यार्थ्यांसोबत असं होणार नाही याची सरकारने हे घ्यावी आणि जे MSBTची फीज आहे अधिकृत त्याची सर्व कॉलेजने पावती द्यावी व हे प्रशासनाने त्यांच्यावर निर्बंध लावावे हीच माझी विनंती असून त्यांनी जे कॉलेज विद्यार्थ्यांची फसवणूक करत असे शैक्षणिक माझ्यावरती फाशी घ्यायची वेळ आहे. कारण मी मोलमजुरी करून एवढे पैसे भरले आणि ऐन वेळेला त्यांनी माझं नुकसान केलं. मला असं बोलताना असं वाटते की आपण जगून फायदा नाही सध्या. आता हेच उद्या रुग्णांच्या रक्त आणि लघवीच्या नमुन्यांची तपासणी करणार आहेत. जर अशा प्रकारे पैसे देऊन विद्यार्थी पास होणार असतील तर भविष्यात रुग्णांच्या जीवाशी खेळ होणार नाही का, हा मोठा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान खामगावच्या पॅरामेडिकल कॉलेज संदर्भात समोर आलेल्या कथित ऑडिओ क्लिपसारखा प्रकार राज्यात सुरू आहे का, याची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस नेते संदीप शिळके यांनी केली आहे. खामगाव येथील पॅरामेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून प्रति पेपर 7,000 रुपये मागण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. विद्यार्थ्यांना जर पास व्हायचं असेल तर प्रति पेपर 7,000 रुपये द्यावे लागतील. याचे ऑडिओ क्लिप आणि व्हॉट्सअप चॅट व्हायरल झालेले आहेत. मला असं वाटतं की नीटच्या फार मोठ्या गैरप्रकारानंतर, गोंधळानंतर आता पॅरामेडिकल कॉलेजमधील हा प्रकार समोर येतो आहे. जे विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी सातत्यानं अभ्यास करतात, प्रयत्न करतात, त्यांचे कुटुंब त्यांच्यासाठी एवढं त्यांचं आयुष्य, वेळ, पैसा खर्ची घालतात, तर हे फार मोठं नुकसान या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं आहे. आणि अशा पद्धतीचे डॉक्टर आणि त्यानंतर पॅरामेडिकल कॉलेजमधून जर विद्यार्थी पैसे देऊन पास होत असतील तर निश्चितपणे ही रुग्णांच्या आरोग्याशी फार मोठी हेळसांड करण्याचा हा प्रकार आहे. मला वाटतं की हा जर प्रकार खामगावमध्ये घडलेला आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या पॅरामेडिकल कॉलेजची चौकशी झाली पाहिजे. हा गैरप्रकार कुठं कुठं होतो आहे ते शासनानं उघडकीस आणलं पाहिजे आणि याची आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं मागणी करतो आहोत. दुसरीकडे या आरोपांनंतर खामगाव पॅरामेडिकल कॉलेजचे प्रमुख सुपे यांनी गुरुवारी बुलढाणा येथील पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेतली व त्यांनी विद्यार्थ्याचे सर्व आरोप फेटाळून लावलेत. विद्यार्थ्याने व्हायरल केलेली ऑडिओ क्लिप पूर्णपणे बनावट आहे. या क्लिपचा कॉलेजच्या कोणत्याही शिक्षक किंवा कर्मचाऱ्याशी संबंध नाही. परीक्षा घेणं आणि मूल्यमापन करणं हे संस्थेचं काम नाही, त्यामुळे पास करून देण्याचा प्रश्नच येत नाही, असा दावा सुपे यांनी केला आहे. आपली बाजू मांडताना सुपे यांनी थेट आक्रमक पवित्रा घेतला. कोणतीही शहानिशा न करता एकतर्फी बातमी दाखवल्याचा आरोप करत त्यांनी तक्रारदार विद्यार्थ्यांसह काही पत्रकारांना मानहानीची कायदेशीर नोटीस पाठवल्याचा खुलासा केला. एवढंच नाही तर पुढे अशी बदनामीकारक बातमी देणाऱ्यांनाही मानहानीची कायदेशीर कारवाई करण्याची त्यांनी थेट इशारा दिलाय. खामगाव पॅरामेडिकल जे कॉलेज आहे त्याबद्दल एक अशी ऑडिओ क्लिप आणि चॅट समोर आली आहे की 7,000 रुपये द्या आणि तुम्ही पास होसाल प्रत्येकी पेपरचं. या संदर्भात तुमची काय? सर, आपलं खामगाव पॅरामेडिकल कॉलेजला परीक्षा ह्या MSBT घेत असते आणि त्या परीक्षा गव्हर्नमेंट कॉलेज जे पॉलिटेक्निक कॉलेज आहे त्या ठिकाणी होत असतं. परीक्षेमध्ये कॉलेजचा कुठलाही संबंध नसतो. कॉलेजचं काम ॲडमिशन देणे, शिकवणे आणि त्याला परीक्षा फॉर्म भरून परीक्षेला हॉल तिकीट देणे एवढंच त्या कॉलेजचं काम आहे. बाकी परीक्षामध्ये पास करून देणे, परीक्षा जर संस्था घेतच नसेल तर त्याला पास करून देण्याचा प्रश्नच नाही. जे काय तो व्हॉट्सअप चॅटिंग वगैरे म्हणतोय त्यामध्ये माझ्या शिक्षकांचे, प्रिन्सिपलचं किंवा माझा कोणाचाही त्यामध्ये नंबर नाही. माझ्याकडे अशी काही चॅटिंग आलेली पण नाही. मी न्यूजमध्येच आपले ती रेकॉर्डिंग ऐकली. ती रेकॉर्डिंग माझ्या कोणत्याही कर्मचाऱ्याची नाही, ती बनावट रेकॉर्डिंग आहे पूर्ण. पुढची भूमिका काय राहणार आहे तुमची? जर मी जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यावरती नुकसान भरपाईचा दावा दाखल केलेला आहे, नोटीस टाकलेली आहे. आता त्याचं उत्तर, त्याला 7 दिवसाचा टाइम मागितलं उत्तर देण्यासाठी. त्याचं उत्तर आल्यानंतर मला पुढची कारवाई करायची आहे. जर उत्तर समाधानकारक आलं तर ठीक, नाही तर मग त्याच्यावरती दावा टाकायचा आहे मला. पत्रकारांवर कारण पत्रकारांनी जी बातमी माझी टाकलेली आहे तर त्या बातमीमध्ये एकतर्फी बाजू फक्त मांडलेली आहे. जर कधी कॉलेजची बाजू ऐकून घेतलेली असती आणि ती जर मांडली असती तर या ठिकाणी
नवीन जे विद्यार्थी ऍडमिशन घेणारे आहेत, विद्यार्थी असतील, पालक असतील, त्यांचा तो गैरसमज झाला नसता, त्याच्यामुळे मी त्यांना पण नोटीस त्या ठिकाणी पाठवलेली आहे. दुसरी बाजू समोर आलेली आहे, तुमची दुसरी बाजू जर मांडली त्यांनी प्रोसेस केली तरी देखील आपण नोटीस पाठवणार. कुणाला नाही, त्यांना मग कसं देणार? मी नोटीसमध्ये तेच म्हटलेलं आहे ना की तुम्ही जे आमचं हे केलेलं आहे, बदनामी केलेली आहे, तर ती तुम्ही माफी मागा किंवा दुरुस्त करा. जर ते करतील तर त्यांच्यावर कारवाई करायचा प्रश्न येतच नाही. माफी नाही येणार सर. त्या तक्रारीच्या आधारे त्या मुलाची बाजू जी काही होती कथित स्वरूपाची ती समोर आली. आता तुमची जी काही बाजू ती समोर आली, तर मग नंतर काही प्रश्न येत नाही, काही प्रश्न येणार नाही. न्यूज चॅनलवाल्यांचा काही प्रश्न नाही आहे. त्यांनी जर कधी चुकीची त्यांचा गैरसमज झालेला आहे, त्या विद्यार्थ्यांनी त्यांचा गैरसमज केला, त्यांनी खोटे प्रूफ दिले आणि न्यूज टाकायला लावली, तर ती जी न्यूज आहे जी आता सोशल मीडियावरती चालू आहे ती डिलीट करावी आणि त्यांनी म्हणावं की हा असा प्रकार नाही, सत्य जी बाजू आहे ती सर्व रेकॉर्ड आहे कॉलेजला, ते मांडावं. म्हणजे विद्यार्थ्यांचा गैरसमज होणार नाही. शिक्षण क्षेत्राला कलंकित करणाऱ्या या प्रकरणावरून आता बुलढाण्यात वातावरण चांगलंच तापलंय. एकीकडे विद्यार्थ्यांचे गंभीर आरोप तर दुसरीकडे संस्था चालकांनी पत्रकारांना दिलेल्या नोटिसा. आता या प्रकरणात काय नवीन खुलासा होतो हे नक्की पाहावे लागेल. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.